सेन्सरी लॉस म्हणजे नेमकं काय आणि ते कॅन्सर पेशंट मध्ये का होतं, चला तर बघूया. आणि ह्याचे टेस्ट कसे करतात. तर मी आहे प्रेम मुंडे आणि जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजचा ब्लॉग माझ्यासोबत. आता बघूया कॅन्सर पेशंट मध्ये सेन्सरी लॉस का होतो. तर नर्व इन्फिल्ट्रेशन, किमोथेरपीचे साईड इफेक्टिव्ह होतात आणि मेटास्टासिस जसं की कॅन्सर ब्रेनच्या किंवा स्पायनल कॉर्ड मध्ये इन्व्हॉल्व असेल तर सर्जरीच्या टायमाला स्किन ग्राफ्टच्या वेळेसही होऊ शकतं सेन्सरी लॉस. सेन्सरी टेस्ट कशी करतात. आता बेसिक रूल पेशंटला सांगायचे, डोळे बंद करा, अफेक्टेड आणि नॉन अफेक्टेड साईट कम्पेअर करायची, डिस्टल टू प्रॉक्सिमल चेक करायचं, सुपरफिशियल सेन्सेशन, डीप सेन्सेशन आणि कॉर्टिकल सेन्सेशन. हे सेन्सेशन कशासाठी चेक करतात जाणून घेऊया. डायग्नोसिस साठी, सिव्हिरिटी समजून घेण्यासाठी, किती लॉस आहे किती नाही, ट्रीटमेंट प्लॅनिंग साठी आणि प्रोग्रेस चेक करण्यासाठी पेशंटची. आता बघूया हे सेन्सेशन कशाने चेक करतात. कॉटन न, पिन न आणि जर टेम्परेचर चेक करायचं असेल तर टेस्ट ट्यूब न, ट्युनिंग फॉर्क आणि नंतर मग ऑब्जेक्ट, सुपरफिशियल, डीप आणि कॉर्टिकल सेन्सेशन चेक करण्यासाठी असते. ही सेन्सरी किट मध्ये खूप साऱ्या वस्तू असतात आणि ही सेन्सरी किट प्रत्येक न्यूरोच्या पेशंट मध्ये युज करायला येते. आता हे सर्व पेशंट आणि ओपीडी झाल्याच्या नंतर मग थोडाफार टाइमपास करतो. टाइमपास झाल्याच्या नंतर क्लासरूम मध्ये जातो. बस क्लास करून झाल्याच्या नंतर मग मी परत रूमवर येतो. चला तर भेटूया आणखी नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.